रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवलाय। दुबईतल्या उपांत्य सामन्यामध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी पराभव केलाय। भारताच्या या विजयामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांनी सुद्धा आपला ठसा उमटवला। या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांनी 49व्या षटकामध्ये विजयासाठीचं 265 धावांचं लक्ष्य गाठलं। भारताकडून विजयी लक्ष्याच्या पाठलागामध्ये विराट कोहलीनं मोलाची भूमिका बजावली। त्यानं श्रेयस अय्यरच्या साथीनं 91 धावांची, अक्षर पटेलच्या साथीनं 44 धावांची आणि लोकेश राहुलच्या साथीनं 47 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या दिशेनं नेलं। विराटनं 84, श्रेयसनं 45 तर अक्षरनं 27 धावांची आणि राहुलनं नाबाद 36 धावांची खेळी उभारली। हार्दिक पंड्यानं 24 चेंडूमध्ये 28 धावांची धडाकेबाज खेळी केली। त्याआधी या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 50व्या षटकामध्ये 264 धावांमध्ये गुंडाळला होता। भारताकडून मोहम्मद शमीनं 3 तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 2 फलंदाजांना माघारी धाडलं। आणि अधिक माहिती घेऊया, आपले क्रीडा विश्लेषक सुनंदन लेले सध्या आपल्यासोबत आहेत। सुनंदन, सर्व स्तरातून सातत्यपूर्ण अगदी शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठावर्धक राहिलेला आणि धडधड वाढवणारा सुद्धा सामना राहिला, कसं वर्णन कराल आजच्या मॅच? नाही, अजिबात धडधड वगैरे वाढली नाही, अजिबात उत्कंठा वाढली नाही। त्याचं कारण सांगतो की संपूर्ण सामन्यामध्ये मस्तपैकी वर्चस्व राखत आजचा विजय मिळवलेला आहे। शेवटच्या षटकापर्यंत वगैरे सामना गेलेला नाहीये। पूर्ण नियंत्रण जे आहे ते भारतीय संघाने सामन्यामध्ये आपल्या हातात ठेवलं होतं। निश्चितपणे ज्या प्रकारे विराट कोहलीनी आजची खेळी केली आणि पुन्हा एकदा आपला फॉर्म आणि आपला क्लास सुद्धा दाखवून दिला। विराट असेपर्यंतचा खेळ आणि विराट आउट झाल्यानंतरचा खेळ कसं वर्णन कराल? विराट होता तोपर्यंत तर चिंताच नव्हती, पण तो बाद झाला तरी धावा ज्या करायच्या होत्या त्या आवाक्या बाहेरच्या नव्हत्या। आणि त्यातनंही हार्दिक पांड्याची एक अशी काही शैली आहे की तो स्पिनरला जागेवर ठेवत नाही। त्यांनी आज बरोबर योग्य वेळी 3 षटकार मारले आणि जो धावाची गती पाहिजे होती ती एकदम आटोक्यात आणून टाकली। के.एल. राहुलने अगोदरच्या सामन्यामध्ये अर्धवट खेळ्या केल्या होत्या, पण आज मात्र हा पठ्ठ्या विजय हाती घेऊनच तंबूत परतलेला आहे। निश्चितपणे काय नेमकं आव्हान होतं टीम इंडिया समोर या सगळ्या मॅच मध्ये आणि कशा प्रकारे भारताची रणनीती राहिली ज्याचा हा परिणाम आपल्याला दिसतोय? एक नक्की होतं, ऑस्ट्रेलियाचा संघ हा गोलंदाजीत कमजोर होता, फलंदाजीत अजिबात नाही। त्यामुळे भारतीय संघाविरुद्ध धावा तर ते करणार हे माहिती होतं। 2 खेळाडूंनी त्यांच्या चांगली खेळी केली। एक होता कप्तान स्मिथ, दुसरा होता अलेक्स केरी आणि त्यांच्या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावरच 264चा धावफलक उभारलेला होता। पण विकेट जे आहे ते बॅटिंगला कंपॅरेटिव्हली खूप बरं होतं आजच्या मॅचमध्ये आणि त्याचा परिणाम असा होता की भारतीय संघाचे फलंदाज हा धावांचा पाठलाग करणार याची खात्री वाटत होती। आणि जेव्हा कोहली जो पाठलागांचा बादशाह आहे तो विकेटवरती उभा राहतो तेव्हा विजय हा नक्कीच होतो। निश्चितपणे भारतीय स्पिनर्सची कामगिरी पण फार महत्त्वाची राहिली आणि स्पिनर्स खेळवण्याचा डिसिजन सुद्धा एक फार इंटरेस्टिंग डिसिजन होता। भारतीय स्पिनर्सच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? सामन्याच्या आदल्या दिवशी हे स्पष्ट झालेलं होतं की स्टीव्ह स्मिथ म्हणालेला होता की मधल्या षटकांमध्ये भारतीय फिरकीला आम्ही कसं तोंड देतो याच्यावरती जय पराजय ठरणार आहे। आज नेमकं तसंच झालं। भारतीय फिरकी गोलंदाजांनी टिचून मारा केला आणि त्या माऱ्यामध्ये अचूकता इतकी परफेक्ट होती, चांगल्या फिल्डिंगची त्याला साथ होती आणि त्यामुळे मोठे फटके मारण्याची घाई त्यांना करायची वेळ आली कारण एकेरी धावा मिळत नव्हत्या। एक्झॅक्टली उलट भारतीय फलंदाजांनी केलं। धाव फलक श्रेयस अय्यर आणि विराट कोहलींनी सतत एकेरी धावा काढून हालता ठेवला, त्यामुळेच हा विजय शक्य झालेला आहे। खरंय सुनंदन, यजमान पाकिस्तान असला तरी सुद्धा फायनल दुबईत होणार आहे। काय नेमकं आता चॅलेंज असणार आहे टीम इंडिया समोर फायनलसाठी? काय काय इक्वेशन्स महत्त्वाचे ठरू शकतात? ही चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणावी का दुबई कप म्हणावा हेच मला आता कळत नाहीये, कारण इतकी सुरेख सगळी काय योजना झालेली आहे की भारतीय संघाला दुबईमध्ये सगळे सामने खेळायला लागले आणि आतापर्यंत झालेले सगळे सामने भारतीय संघाने जिंकून दाखवलेले आहेत। अंतिम सामन्यात प्रवेश केलेला आहे। उद्या दुसरा उपांत्य सामना आहे आणि माझ्या मते त्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका बाजी मारायची शक्यता मला जास्त वाटते, कारण आता ती चांगल्या टचमध्ये
त्यामुळे न्यूझीलंड येऊ दे खरंय. किंवा दक्षिण आफ्रिका, भारतीय संघाला आपला खेळ करून दाखवायला लागेल तरच विजय मिळेल. धन्यवाद सुनंदन लेले या सविस्तर माहितीबद्दल आणि आपण जे विश्लेषण केलं त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.